नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी बाणा ह्या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, मी आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी खरं तर खूप साधी दिसते, पण तिचा परिणाम खूप जास्त मोठा असतो. ज्या घरामध्ये देवासमोर साखर किंवा नैवेद्य ठेवला जातो त्या घरातील स्त्री पुरुषांनी कान उघडून ही गोष्ट नक्की ऐका, कारण ही छोटीशी सवय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. अनेक लोक दररोज पूजा करतात, आरती करतात, पण नैवेद्य ठेवण्याची खरी पद्धत त्यांना त्याचं महत्त्व काय हे माहिती नसतं आणि त्यामुळेच त्यांना अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही. मंडळी, स्वामी समर्थांच्या दिंडोरी प्रणीत परंपरेमध्ये नैवेद्याला अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं स्थान आहे. कारण नैवेद्य म्हणजे फक्त देवाला अन्न अर्पण करणे नाही, तर आपल्या घरातील ऊर्जा शुद्ध करणे असतं आणि देवाशी एक नातं जोडणं असतं. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नैवेद्याचे मोठे फायदे, खऱ्या कथा, वैज्ञानिक कथा आणि शेवटी एक प्रभावी मंत्र सांगणार आहे. यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की साखर नैवेद्याचं महत्त्व काय आहे. साखर म्हणजे गोडवा, आणि ज्या घरामध्ये गोडवा असतो तिथे भांडणं नक्कीच कमी होतात. आपापसामधील प्रेम वाढतं, सुख आणि शांती वाढते. म्हणूनच पूर्वीपासून आपल्या परंपरेमध्ये देवाला साखर किंवा गोड नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. आता आपण एक एक करून त्याचे फायदे जाणून घेणार आहोत. तर पहिला फायदा, संपत्तीमध्ये वाढ. ज्या घरात रोज देवासमोर साखर ठेवली जाते त्या घरात लक्ष्मीचं आगमन होतं. मंडळींनो, अनेक लोकांना हा अनुभव आलेला असेल की त्यांनी छोटी सवय सुरू केली आणि हळूहळू त्यांच्या घरांमध्ये पैशाची अडचण कमी झाली. कारण जेव्हा आपण देवाला साखर अर्पण करतो तेव्हा देव आपल्याला परत अनेक पटीने देतो. तर आपण आता दुसरा फायदा पाहूयात, म्हणजेच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आपल्या घरामध्ये कधीतरी नकारात्मक ऊर्जा येते, तर घरामधील ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा येते. साखर ही गोड असते आणि ती आपल्या घरातील वाईट ऊर्जा शोषून घेते. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. ज्या दिवशी तुम्ही नैवेद्य ठेवता त्या दिवशी घरात शांतता जास्त जाणवते. आता आपण याचा तिसरा फायदा पाहूयात. ते म्हणजे पती पत्नीमधील प्रेम वाढतं. अनेक घरात छोट्या छोट्या कारणावरून, काही कारण नसताना देखील वाद होतात, पण जेव्हा देवासमोर साखर म्हणून नैवेद्य ठेवला जातो तेव्हा त्या नात्यांमध्ये गोडवा येतो, राग कमी होतो आणि समजूतपणा वाढतो. तसेच आता आपण चौथा फायदा पाहूयात. आरोग्य चांगलं राहतं. मंडळींनो, जेव्हा सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आपल्याला आजार कमी होतात आणि आपलं मन शांत राहतं आणि शरीरामधील उत्साह येतो. आता आपण पाचवा फायदा पाहूयात, म्हणजेच संतान सुख मिळतं. ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात नैवेद्य ठेवणं खूप फायदेशीर आहे. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागतं, त्यांची बुद्धी वाढते, ते चांगल्या मार्गावर चालायला लागतात. तर आता आपण याचा सहावा फायदा पाहूयात, मानसिक शांती. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव खूप वाढत चालला आहे, पण जेव्हा तुम्ही रोज काही मिनिटं देवासमोर शांत बसून नैवेद्य अर्पण करता किंवा साखर अर्पण करता तेव्हा आपलं मन शांत होतं आणि नक्कीच चिंता कमी होते. ह्या नैवेद्याचा सातवा फायदा म्हणजे व्यापारामध्ये यश येतं. अनेक लोकांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, तर तुम्ही
अशा छोटीशी वस्तू नैवेद्य म्हणून साखर अर्पण करता, तेव्हा तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. हळूहळू ग्राहक वाढतात आणि कामामध्ये प्रगती होते. तर नैवेद्य अर्पण करायचा 8वा फायदा म्हणजे पितृदोष कमी होतो. आपल्या पूर्वजांची कृपा मिळते आणि घरामध्ये अडथळे कमी होतात. 9वा फायदा म्हणजे भीती आणि नकारात्मक विचार दूर होतात. रात्री झोपताना मन देखील शांत राहतं. घरात सुरक्षितता जाणवते. 10वा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर नेहमी राहते. ज्या घरामध्ये श्रद्धेने नैवेद्य ठेवला जातो तिथे स्वामी समर्थ महाराजांची कृपा कायम राहते. घरात कोणतेही संकट येत नाही आणि जरी आले तरी ते त्वरित निघूनही जाते. कारण स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंडळींनो, मी तुम्हाला काही आता कथा सांगणार आहे. ज्या कथा ऐकून तुम्हाला विश्वास अजून वाढेल. त्यातील पहिली कथा आहे एका बहिणीची, जी खूप अडचणीत होती. जिच्या घरात सतत भांडणं व्हायची, सतत पैशाची कमतरता होती आणि मनशांती नव्हती. मी तिला एक साधा उपाय सांगितला. रोज सकाळी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर थोडी साखर नैवेद्य म्हणून ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. सुरुवातीला तिला काही फरक जाणवला नाही, पण ती श्रद्धेने करत राहिली आणि 3 महिन्यानंतर तिच्या घरात बदल दिसू लागला. तिच्या पतीचा व्यवसाय सुरळीतपणे चालू लागला. व्यवसायात वाढ झाली, घरातील वाद कमी झाले आणि आज ती आनंदाने जीवन जगत आहे आणि तिने मला धन्यवाद दिले. आता आपण दुसरी कथा जाणून घेऊयात. एका शेतकरी भावाची. त्याच्या शेतामध्ये वारंवार नुकसान होत होतं. पीक नीट येत नव्हते. त्यानेही हा उपाय सुरू केला. सकाळी देवाला साखर अर्पण करून तो शेतामध्ये जायचा. तिथे कष्ट करायचा. काही महिन्यांतच त्याच्या पिकांची गुणवत्ता वाढली. उत्पन्न चांगलं झालं. त्याचा आत्मविश्वास देखील वाढला. त्यामुळे त्याला खूप फायदा झाला. आता आपण तिसरी कथा जाणून घेऊयात. ती आहे एका नोकरदार व्यक्तीची. अनेक वर्ष त्याला प्रमोशन मिळत नव्हतं, म्हणून तो खूप मेहनत करत होता. पण खूप मेहनत करून देखील त्याला यश काही येत नव्हतं. मी त्याला हा उपाय सांगितला. त्याने तो श्रद्धेने केला. सुरुवातीला त्या व्यक्तीला काही फरक जाणवला नाही, पण 6 महिन्यानंतर त्याचं प्रमोशन झालं. त्याचं जीवन स्थिर झालं आणि तो आनंदाने जगत आहे. तर मित्रांनो, हे होते काही व्यक्तींचे अनुभव ज्यांनी हे उपाय केले आणि आज सुखात जीवन जगत आहेत. तर ह्या गोष्टीमागचं आता आपण वैज्ञानिक कारणही समजून घेऊया. जेव्हा आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो किंवा साखर ठेवतो, तेव्हा आपण काही क्षण शांत बसतो, प्रार्थना करतो. त्यामुळे आपल्या मेंदूंवर सकारात्मक परिणाम होतो. आपला ताण कमी होतो आणि मन स्थिर होतं. साखर ही गोड असल्यामुळे ती आपल्या मनाला आनंदाची भावना देते आणि त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. आता मी तुम्हाला काही सोपे आणि साधे उपाय सांगणार आहेत. ते तुम्ही लगेच सुरू करा. चला तर मग सुरुवात करूयात. कोणते ते उपाय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला उपाय आहे रोज सकाळी अंघोळ करून स्वच्छ मनाने देवासमोर थोडी साखर किंवा एखादा गोड पदार्थ ठेवा आणि कमीत कमी 10 मिनिटे शांतपणे बसा. तर आता दुसरा उपाय पाहूया. दुसरा उपाय म्हणजे प्रत्येक शुक्रवारी नैवेद्य म्हणून काहीतरी लाडू किंवा पेढे अर्पण करा. श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करा. तिसरा उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी दूध आणि साखरेचा नैवेद्य देवांना अर्पण करा.
यामुळे घरामध्ये शांतता वाढते, समृद्धी येते. चौथा उपाय, घराच्या ईशान्य दिशेला देवघर ठेवा आणि तिथेच नैवेद्य अर्पण करा. पाचवा उपाय म्हणजे रोज ओम श्री स्वामी समर्थाय नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र कमीत कमी 108 वेळा म्हणा आणि पूर्ण श्रद्धा ठेवा. मित्रांनो, जर तुमची श्रद्धा असेल तरच तुम्हाला या उपायाचे अनुभव येणार आहेत. मंडळींनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते. मंडळींनो, रोज तुम्ही श्रद्धा आणि सातत्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही एकही दिवस सोडू नका, तर त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. पण जर तुम्ही सातत्याने आणि मनापासून हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल दिसेल. आता थोडंसं अजून खोलात जाऊन समजून घेऊया की नैवेद्य ठेवताना कोणत्या चुका आपण टाळायला हव्यात. अनेक लोक घाईघाईने नैवेद्य ठेवतात, पण त्यामध्ये काही भावना नसते. मंडळींनो, देवाला वस्तू नाही तर भावना महत्त्वाची असते. म्हणून जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवाल तेव्हा मन शांत ठेवा. कोणताही राग किंवा नकारात्मक विचार मनामध्ये येऊ देऊ नका. दुसरी चूक म्हणजे नैवेद्य ठेवून लगेच उठून जाणं. किमान काही मिनिटे देवांसमोर बसा आणि त्या क्षणाचा अनुभव घ्या. ही चूक अनेक लोक करतात, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर या चुका तुम्ही टाळा. तिसरी चूक म्हणजे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं. अनेक जण देवघराकडे अजिबात स्वच्छतेकडे लक्ष ठेवत नाहीत. तर देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ ठिकाणीच नैवेद्य ठेवा. मंडळींनो, आता शेवटी एक खास गोष्ट सांगते. जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवता तेव्हा मनात एक संकल्प करा की माझ्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहो. हा संकल्प तुम्ही खूप शक्तिशालीने करा, खूप मनापासून करा. मंडळींनो, आता जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आजपासून तुम्ही ह्या छोट्या छोट्या उपायांना सुरुवात करा. मग बघा तुमच्या आयुष्यात किती चमत्कार होतात ते. स्वामी समर्थांची कृपा नेहमीच तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या नेहमीच सगळ्या कुटुंबावर राहील. तुमच्याशी 2 मिनिटं मनापासून बोलायचं आहे, कारण घराची खरी लक्ष्मी तुम्ही आहात. तुमच्या हातात तुमच्या घराचं सुख, शांती आणि समाधान असतं. तुम्ही ज्या दिवशी भावनेने देवाला नैवेद्य ठेवता त्याच भावनेने घर भरून निघतं. म्हणून मंडळींनो, जेव्हा तुम्ही साखर किंवा गोड नैवेद्य देवाला अर्पण करता तेव्हा फक्त एक छोटीशी प्रार्थना नक्की करा की स्वामी महाराज, माझ्या घरात नेहमी प्रेम राहू दे, राग आणि वाद दूर होऊ देत, माझ्या कुटुंबातील प्रत्येक जण आनंदी निरोगी राहू दे. आणि बघा, हळूहळू घरातील वातावरण बदलायला सुरुवात होते. तर मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या. आणि जर तुम्ही खरे स्वामी समर्थ भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्की लिहा. याशिवाय तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या भागातून, कोणत्या शहरातून पाहत आहात त्या शहराचे, त्या गावाचे नाव नक्की लिहा. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेन. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.